Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic, you already learn about the introductory part of the carbohydrates. In today's lecture, we will discuss about the first type of the carbohydrate, that is monosaccharides. So monosaccharides, mono means single and saccharides means carbohydrate. So such monosaccharides have a single unit of the carbohydrate. म्हणजे कार्बोहायड्रेट्स इज अ बेसिक युनिट असतं, ते एकच असतं, सिंगल असतं. सो दीज आर मोनोसॅकराइड्स. So simplest sugars having crystalline structures, sweet taste and soluble in water. तर हे जे मोनोसॅकराइड्स आहेत, दे आर सिम्पलेस्ट शुगर अँड दे हॅव अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. म्हणजे त्यांचं क्रिस्टल्स फॉर्ममध्ये ते असतात. त्यांचा एक जो पार्टिकल असतो त्याला एक प्रॉपर शेप असतो. सो दीज आर क्रिस्टलाइन अँड दे हॅव अ स्वीट टेस्ट. यांची जी टेस्ट आहे ती स्वीट टेस्ट आहे. आणि हे जे मोनोसॅकराइड्स असतात, दीज आर सोल्युबल इन वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये हे डिझॉल्व होतात. सोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये ते विरघळतात. त्यानंतर सेकंड आहे, these monosaccharides cannot be further hydrolyzed into smaller molecules. हायड्रोलाइज म्हणजेच काय, तर वॉटरच्या प्रेझेन्समध्ये एखाद्या मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होणं, कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन होणं, त्याला हायड्रोलिसिस म्हणतात. पण हे जे मोनोसॅकराइड्स आहेत त्यांच्यामध्ये हायड्रोलिसिस होत नाही, कारण हे जे मोनोसॅकराइड्स असतात ते ऑलरेडी अ बेसिक सिंगल युनिट. हे जे आहेत मोनोसॅकराइड ते ऑलरेडी एक सिंगल युनिट आहे, एक बेसिक युनिट आहे. त्यामुळे अजून ते हायड्रोलाइज होत नाहीत, अजून त्यांच्यामध्ये ब्रेकडाऊन होत नाही. सो दीज आर कॅन नॉट बी हायड्रोलाइज इन टू स्मॉलर मॉलिक्युल्स. त्यानंतर यांचा जो जनरल फॉर्म्युला आहे, सो द मोनोसॅकराइड्स दी जनरल फॉर्म्युला इज CH2ON. हा त्यांचा जनरल फॉर्म्युला आहे, तोच आपण CnH2nOn असाही रिप्रेझेंट करू शकतो. मग यामध्ये C6H12O6 म्हणजे कार्बन, इथे कार्बनचा नंबर आणि ऑक्सिजनचा नंबर हा सारखा असतो आणि त्याच्या दुप्पट हायड्रोजनचा नंबर असतो. म्हणजे इथे आपण ग्लुकोजचा फॉर्म्युला जर बघितला तर कार्बन 6 आहेत, ऑक्सिजन 6 आहे आणि हायड्रोजन हे 12 आहेत. ग्लुकोज इज C6H12O6. आणि हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, हेच एक सायक्लिक स्ट्रक्चर आहे आणि हे जे एलिमेंट्स आहेत त्यानुसार हे रिप्रेझेंट केलेलं आहे. आता इथे जी स्ट्रक्चर्स दिलेली आहेत ह्या टॉपिकमध्ये, ही तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत. ही तुम्हाला पाठ करायचे नाही आहेत किंवा लक्षात ठेवायचे नाही. याचा जो थेरॉटिकल पार्ट आहे आणि तो व्यवस्थित समजावा यासाठी इथेही स्ट्रक्चर्स दिलेली आहेत. आणि हे जर केमिस्ट्रीमध्ये असेल तर तुम्हाला ही स्ट्रक्चर्स लक्षात ठेवावी लागतील. बट इन केस ऑफ बायोलॉजी दीज स्ट्रक्चर्स आर ओनली फॉर युअर अंडरस्टँडिंग. Then monosaccharides can be classified as ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज एट्सेट्रा. आता हे जे क्लासिफिकेशन आहे ते आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. मग यामध्ये 3 कार्बन असतील तर ट्रायोज, इथे बघू शकतो ट्रायोज म्हणजे याच्यामध्ये 3 कार्बन्स असतात. टेट्रोज म्हणजेच टेट्रा मीन्स 4 कार्बन कंटेनिंग दीज मोनोसॅकराइड्स. देन पेंटोज मीन्स 5, यांच्यामध्ये 5 कार्बन असतात. त्यानंतर हेक्झा मीन्स 6, यांच्यामध्ये 6 कार्बन असणार. ग्लुकोज वगैरे हे हेक्झोजमध्ये येतात. त्यानंतर हेप्टोज म्हणजे 7 कार्बन्स असणार यांच्यामध्ये. सुडोहेप्टलोज वगैरे हे 7 कार्बनमध्ये येतात. आणि अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ए कार्बन ॲटम्स इन अ मॉलिक्यूल, म्हणजे हे यांच्यामध्ये जेवढे कार्बन ॲटम्स आहेत त्यानुसार यांचं हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर मोनोसॅकराइड्स कंटेनिंग द अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप. आता मोनोसॅकराइडचं आपण बघितलं ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. अजून एक त्याच्यामध्ये पार्ट आहे, तो म्हणजेच वेदर देअर इज अल्डिहाइड ग्रुप ऑर कीटोन ग्रुप, प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप ऑर कीटोन ग्रुप. मग याच्यानुसार सुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो इफ मोनोसॅकराइड्स कंटेन्स अल्डिहाइड ग्रुप मीन्स CHO ग्रुप. आता इथे आपण बघू शकतो ही जी शुगर आहे ग्लुकोज, ही अल्डिहाइड शुगर आहे. बिकॉज हियर इज दी अल्डिहाइड ग्रुप CHO हा ग्रुप इथे आहे, अल्डिहाइड ग्रुप अटॅच्ड आहे, त्यामुळे याला अल्डोज शुगर किंवा अल्डिहाइड शुगर असं म्हटलं जातं. मग यामध्ये अजूनही एक्झाम्पल्स आहेत, ग्लुकोज, झायलोज. हे जे स्ट्रक्चर आहे ते ग्लुकोजचं आहे. अजून झायलोज हे सुद्धा एक्झाम्पल आहे.
त्यानंतर इफ देअर इज अ कीटोन ग्रुप सी डबल बॉन्ड ओ, इथे हा जो ग्रुप आहे तो काय आहे, कीटोन ग्रुप आहे. सो धी शुगर इज कीटोज शुगर. सो एक्झाम्पल्स आर रायबुलोज, फ्रुक्टोज. मग हे जे एक्झाम्पल आहे ते फ्रुक्टोजचं आहे. फ्रूटमध्ये मिळणारी जी शुगर असते त्याला फ्रुक्टोज म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये इथे कीटोन ग्रुप आहे. सो इट इज कीटोज शुगर. आणि हे सायक्लिक स्ट्रक्चर झालं. हे काय आहे, ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे. आता इथे अजून दोन आपल्याला एक्झाम्पल्स दिसत आहेत, रायबोज अँड डिऑक्सिरायबोज. आता इथे मी हे का दिले आहेत, कारण हे जे रायबोज आणि डिऑक्सिरायबोज आहेत, दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन न्यूक्लिक ॲसिड फॉर दी फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओसाइड्स. म्हणजेच DNA आणि RNA फॉर्मेशनसाठी हे दोन आहेत शुगर्स, रायबोज शुगर आणि डिऑक्सिरायबोज शुगर. रायबोज शुगर फाउंड इन RNA अँड डिऑक्सिरायबोज शुगर फाउंड इन DNA. मग यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, फरक काय आहे, तर यांच्यामध्ये जो 2 प्राईमचा जो कार्बन आहे, म्हणजे हा फर्स्ट प्राईमचा कार्बन, हा 2 प्राईमचा कार्बन, 3, 4 हा नंबर आहे, 1 प्राईम, 2 प्राईम, 3 प्राईम, 4 प्राईमचे हे कार्बन्स आहेत. मग यांच्यामध्ये हा जो 2 प्राईमचा जो कार्बन आहे, धीस कार्बन कंटेन हायड्रॉक्झिल ग्रुप, दॅट इज OH ग्रुप. ह्या OH ग्रुपमुळे याला रायबोज शुगर म्हणतात. आणि इथे 2 प्राईमचा जो कार्बन आहे तिथे O नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, देअर इज अ सिंगल H, सिंगल हायड्रोजन. सो इट इज डिऑक्सिरायबोज, कारण इथे ऑक्सिजन नाही आहे, डिऑक्सी म्हणजे ऑक्सिजन नाही आहे. हा फरक आहे रायबोज शुगरमध्ये आणि डिऑक्सिरायबोज शुगरमध्ये. मग ही जी डिऑक्सिरायबोज शुगर असते, इट इज प्रेझेंट इन DNA, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, अँड दिस रायबोज शुगर प्रेझेंट इन RNA मीन्स रायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे पेंटोज मोनोसॅकराइड्स आहेत, म्हणजे 5 कार्बन कंटेनिंग मोनोसॅकराइड्स. त्यानंतर ही काही एक्झाम्पल्स आहेत, कॉमन एक्झाम्पल्स मोनोसॅकराइड्सची, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. आता आपण ओव्हरऑल जर बघितली स्ट्रक्चर सेम दिसतात, पण यांच्यामध्ये फरक आहे, स्लाइटली काही चेंजेस आहेत. इथे आपल्याला 6 रिंग्स दिसत आहेत, 6 साईड्स आहेत ना, 1 2 3 4 5 6. इथे 5 आहेत, फ्रुक्टोजला 5 आहेत आणि इथे 6 आहेत. पण यांच्यामध्ये पण ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर दिसताना सेम दिसतं, पण त्याच्यामध्ये काही स्लाइटली डिफरन्स आहेत. हे आपण पुढे हा पॉईंट स्टडी करताना घेऊ. देन ग्लुकोज, फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता ग्लुकोज वेल नोन आहे, त्याचा फॉर्म्युला C6H12O6 आहे. मग ग्लुकोजमध्ये इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन लिव्हिंग सेल्स. हे जे ग्लुकोज आहे ते ॲज अ फ्युएल म्हणून कन्सिडर केलं जातं. जसं एखाद्या व्हेकलमध्ये पेट्रोल डिझेल असतं की ज्याच्यामुळे ती व्हेकल जे आहे ते वाहन आहे ते रनिंग पोझिशनमध्ये राहतं, त्याचं वर्किंगमध्ये राहतं. तसंच ह्युमन बॉडी जी आहे ती वर्किंग प्रोसेसमध्ये कशी राहते, तर ग्लुकोजमुळे. ग्लुकोज ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट झालं की त्याच्यापासून ATPs तयार होतात. मग हे जे आहे हे ग्लुकोजमुळे होतं. सो ग्लुकोज इज द एनर्जी सोर्स, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, फ्युएल इन अ लिव्हिंग सेल्स. इट्स कॉन्सन्ट्रेशन इन द ह्युमन ब्लड इज अबाउट 90 मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. तर यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 100 ml ब्लडमध्ये 90 मिलीग्रॅम एवढं ग्लुकोज प्रेझेंट असतं. द स्मॉल साईज अँड solubility of water of glucose molecules allows them to pass through the cell membrane into the cell. आता आपण सेलच्या स्ट्रक्चरचा जेव्हा स्टडी केला त्यामध्ये बघितलं, सेल हॅज अ आउटर मेम्ब्रेन दॅट इज अ सेल मेम्ब्रेन. मग हे सेल मेम्ब्रेन असतं ते काही सबस्टन्सला परमिएबल असतं, काही सबस्टन्सला परमिएबल नसतं. मग यामध्ये ग्लुकोज मॉलिक्युल्स जे असतात ते टू मच स्मॉल असतात, स्मॉल साईजमध्ये असतात, त्यामुळे ते इझिली सेल मेम्ब्रेनमधून पास होतात. आता या डायग्राममध्ये बघूया, ही सेल मेम्ब्रेन आहे. तर ह्या सेल मेम्ब्रेनमधून हे ग्लुकोज मॉलिक्युल्स इझिली आतमध्ये येत आहेत. आणि हे कुठून येत आहे, तर आपण जे फूड घेतो ते डायजेस्ट झाल्यावर त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज फॉर्ममध्ये होतं आणि ब्लडमध्ये ते ग्लुकोज जातं आणि तिथून मग ते सेलमध्ये घेतलं जातं. मग इथे हे जे ग्लुकोज आहे ते ऑक्सिजनवर रिॲक्ट होतं. आपण रेस्पिरेशनमधून जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन सेलमध्ये येतो आणि हे ग्लुकोज आहे C6H12O6 हे ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतं आणि ते ATP फॉर्म करतं, आणि जी म्हणजेच एनर्जी फॉर्म करतं.
मग ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ह्या फॉर्ममध्ये ती एनर्जी स्टोर राहते. सो एनर्जी इज रिलीज्ड व्हेन द मॉलिक्युल्स आर मेटाबोलाइज बाय सेल्युलर रेस्पिरेशन. हे जे रेस्पिरेशन आहे C6H12O6 प्लस ऑक्सिजन इट गिव्स ATP. ही जी सेल्युलर रेस्पिरेशन आहे त्याच्यामधून एनर्जी तयार होत असते. त्यानंतर गॅलॅक्टोज. इट लुक्स व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज. तर इथे आपण स्ट्रक्चर जर बघितलं, हे गॅलॅक्टोजचं स्ट्रक्चर आहे आणि हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. हे दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला सारखे दिसतात. इवन कार्बनच्या पोझिशन्स, हायड्रोजनच्या पोझिशन्स सारख्या दिसतात, पण तिथे एक स्लाईट डिफरन्स आहे. आता ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज लुक सिमिलर अँड बोथ दीज आर मेड अप ऑफ 6 कार्बन रिंग्स. 6 कार्बन रिंग्सनेच हे बनलेले आहेत. बट गॅलॅक्टोज डिफर स्लाइटली इन द ओरिएंटेशन ऑफ फंक्शनल ग्रुप अराउंड दी 4th कार्बन. आता 4th कार्बनला जो ऑक्सिजन 4th कार्बनला जो फंक्शनल ग्रुप आहे, जे फर्स्ट पहिला, दुसरा, तिसरा आणि 4था कार्बन, इथे चेंजेस दिसतात. मग इथे गॅलॅक्टोजना इथे OH ग्रुप आहे. गॅलॅक्टोजमध्ये इथे OH ग्रुप आहे, तर त्याच्या अपोजिट साईडला ग्लुकोजमध्ये आहे. तर याच्यामुळे यांचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे यांच्या प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस दिसतात. जरी हे सेम स्ट्रक्चर असलं तरी हे पोझिशन बदलल्यामुळे यांच्या प्रॉपर्टीजसुद्धा बदलतात. सो आणि हे गॅलॅक्टोज आहेत. इट लुक्स व्हेरी सिमिलर टू ग्लुकोज मॉलिक्यूल अँड दीज गॅलॅक्टोज कॅन ऑल्सो एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म्स. आता गॅलॅक्टोजमध्ये 2 फॉर्म्स असतात, अल्फा अँड बीटा फॉर्म्स. आता बीटा फॉर्म म्हणजेच काय, तर इथे 6 कार्बन जो असतो, यामध्ये बीटा पोझिशनमध्ये OH ग्रुप जो आहे तो 6 कार्बनला अटॅच्ड आहे. पण त्याचे डायरेक्शन बघा. आता अल्फामध्ये हा बीटामध्ये आहे. बीटामध्ये OH ग्रुप जो आहे तो 6 कार्बनला अटॅच्ड आहे, पण त्याची पोझिशन इथे इथे 1 2 3 4 5 6. मग इथे याची पोझिशन या डायरेक्शनला आहे आणि अल्फामध्ये अपोजिटला आहे. इथे वरती आहे आणि बीटामध्ये वरती आहे, या साईडला आहे, आणि इन अपोजिट डायरेक्शन इट इज इन अल्फा गॅलॅक्टोज. अपोजिट डायरेक्शनमध्ये अल्फा गॅलॅक्टोजला अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे हा डिफरन्स आहे. अल्फा अँड बीटा फॉर्म्स झाले. आता हे जे गॅलॅक्टोज आहे इट रिॲक्ट विथ द ग्लुकोज टू फॉर्म डायसॅकराइड लॅक्टोज. लॅक्टोज मिल्कमध्ये मिळणारं कार्बोहायड्रेट आहे. मग हे फॉर्म व्हायचं असेल तर गॅलॅक्टोज ग्लुकोजबरोबर रिॲक्ट होतं आणि लॅक्टोज फॉर्म होतं. सो हावेवर ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज कॅन नॉट बी इझिली कन्व्हर्टेड इन टू वन अनदर. यांचे शेप जरी सारखे असले, स्ट्रक्चर सारखे असले, तरी ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. गॅलॅक्टोज कॅन नॉट प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज. जसं ग्लुकोज मध्ये मेटाबॉलिझम होऊन, म्हणजेच ग्लुकोज ऑक्सिजनवर रिॲक्ट होऊन ATPs तयार होतात, एनर्जी तयार होते, तसं गॅलॅक्टोज तशा टाईपची रिॲक्शन गॅलॅक्टोज परफॉर्म करू शकत नाही, कारण गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. देन फ्रुक्टोज. इट इज अ फ्रूट शुगर अँड केमिकली इट इज कीटोहेक्झोज. म्हणजेच ही कीटोज शुगर आहे. 6 कार्बन कंटेनिंग कीटोज शुगर आहे. बट इट हॅज अ 5 ॲटम रिंग. पण याच्यामध्ये 6 कार्बन कंटेनिंग जरी असलं तरी 5 ॲटम्स रिंग आहे. 5 1 2 3 4 5. ओके. तर फ्रुक्टोज जे आहे, दीज फ्रुक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज. हे फ्रुक्टोज आहे ते ग्लुकोजवर रिॲक्ट होऊन सुक्रोज फॉर्म करतात अँड दे फॉर्म अ सुक्रोज टाईप ऑफ डायसॅकराइड. ते सुक्रोज टाईप ऑफ डायसॅकराइड फॉर्म करतात. सो दीज फ्रुक्टोज इज फ्रूट शुगर. जेवढी काही आपण फळं खातो त्या सगळ्यांमध्ये हे जे कार्बोहायड्रेट असतं ते फ्रुक्टोज फॉर्ममध्ये असतं. आता त्यानंतर आपण एक पॉईंट बघूया, रेड्युसिंग शुगर. आता हे कार्बोहायड्रेटच्या बाबतीत रेड्युसिंग शुगर ही एक कन्सेप्ट आहे. सी, these sugars have free aldehyde and ketone group. तर या शुगरमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप असतो. अल्डिहाइड मीन्स CHO अँड कीटोन मीन्स C डबल बॉन्ड O. हे जे ग्रुप असतात ते फ्री ग्रुप असतात. देन दीज रेड्यूस कॉपर मीन्स क्युप्रिक आयन टू Cu+. इथे Cu2+ आहे. Cu
2+ म्हणजे क्युप्रिक आयनचं कन्वर्जन क्युप्रस आयनमध्ये होतं. प्रेझेंट इन बेनेडिक्ट सोल्युशन ऑर फेलिंग्ज सोल्युशन. आता हे इंडिकेटर्स आहेत बेनेडिक्ट सोल्युशन्स आणि फेलिंग्ज सोल्युशन. आपण ज्या वेगवेगळ्या टेस्ट घेतो त्यामध्ये हे वापरले जातात. So Benedict solution contains blue colored alkaline solution of copper cupric sulfate. त्याचं एक अल्कलाईन सोल्युशन असतं. Then reducing sugar changes it into insoluble reddish cuprous oxide. cuprous oxide या आयनमध्ये ते कन्वर्ट होतं ऑन जेंटल हिटिंग. मग जेंटल हिटिंग म्हणजे हीट केल्यानंतर हा जो क्युप्रिक आयन असतो त्याचं कन्वर्जन क्युप्रस आयनमध्ये होतं. म्हणजे चेंज होतं, फॉर्म त्याचा चेंज होतं. म्हणजे रिडक्शन म्हणजे म्हणून त्याला रेड्युसिंग शुगर असं म्हटलं जातं. ऑल मोनोसॅकराइड्स, जेवढे काही मोनोसॅकराइड आहेत ते सगळी रेड्युसिंग शुगर्स आहेत. अगेन लॅक्टोज, माल्टोज हे डायसॅकराइड्स आहेत, ते सुद्धा ॲज अ रेड्युसिंग शुगर आहेत. आणि डायसॅकराइडमध्ये अजून एक शुगर असते ती म्हणजे सुक्रोज. सुक्रोज ही रेड्युसिंग शुगर नाही आहे कारण त्यांच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन हे ग्रुप फ्री नाही आहेत. फ्री अल्डिहाइड अँड फ्री कीटोन नाही आहे. सो सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर बिकॉज इट डज नॉट हॅव फ्री अल्डिहाइड ऑर कीटोन ग्रुप. Aldose group of glucose and ketose group of fructose are lost due to formation of glycosidic bond between them. जेव्हा ग्लुकोज फ्रुक्टोजवर रिॲक्ट होतं ते सुक्रोज फॉर्म करतं, पण हे जेव्हा फॉर्मेशन होत असतं तेव्हा ग्लुकोजचा अल्डिहाइड ग्रुप आणि फ्रुक्टोजचा कीटोन ग्रुप हे एकमेकांमध्ये बॉन्ड फॉर्मेशन करतात, त्यामुळे ते फ्री स्टेटमध्ये नसतात, त्यामुळे ते ॲज अ रेड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होत नाहीत. ओके, आता हे जे रेड्युसिंग शुगरची कन्सेप्ट आहे ती आपण डायबिटीज पेशंटमध्ये युरिनचं डिटेक्शन करताना ही जी कॉन्सेप्ट आहे ती यूज केली जाते. सो हिअर नोट इज द रिॲक्शन इज यूज्ड फॉर डिटेक्टिंग ग्लुकोज इन युरिन. आता इथे आपण बघू शकतो डिटेक्शन ऑफ ग्लुकोज इन युरिन बाय यूजिंग बेनेडिक्ट रिएजंट, कारण रेड्युसिंग एजंट म्हणून हा ॲक्ट होतो. मग यामध्ये काय होतं, युरिन सॅम्पल घेतलं जातं, त्यामध्ये बेनेडिक्ट रिएजंट ॲड केला जातो आणि हीट केलं जातं. मग हीट केल्यानंतर कलरेशन होतं. आता ह्या टेस्ट ट्यूबमध्ये युरिन सॅम्पल घेतलेलं होतं, त्यामध्ये बेनेडिक्ट रिएजंट टाकलेलं होतं आणि हीटिंग केलं. मग यामध्ये काय होतं, जसं हीट करत जाणार आणि शुगर लेवल जेवढ्या प्रमाणात आहे तसं कलरेशन दिसत जातं. जर कमी प्रमाणात असेल, ट्रेसेबल असेल तर ग्रीन PPT येते आफ्टर हीटिंग. अजून शुगर असेल लो अमाऊंटमध्ये ते येल्लो PPT येते. अजून थोडी जास्त असेल तर ऑरेंज रेड PPT येते. आणि खूपच शुगर प्रेझेंट असेल, हाय डायबेटिक पेशंट जर असेल त्यांच्यामध्ये ब्रिक रेड PPT येते. म्हणून हा बेनेडिक्ट रिएजंट आहे तो युरिनसाठी मध्ये ग्लुकोज आहे की नाही यासाठी यूज केला जातो. मग हे ॲज अ रेड्युसिंग शुगर याच्यामुळे होतं. थँक्यू.